इसमें बोलेंगे आपका नहीं, आप वही पे बात इसी में बंद ठीक। तर मॉईल बँक मध्ये चोरीचं प्रकरण समोर आलेलं आहे. काय नेमकं प्रकरण होतं? किती लोकांना अरेस्ट केले? किती कॅश होती? 18 तारीखला सकाळी 8 वाजताचे सुमारास असं माहिती मिळाली की बँक फोडी झालेली आहे. बँकचे जे करन्सी चेस्ट राहते त्यामधून सुमारास 1.58 कोटी असा कॅश गेला होता. त्यावर भंडारा पोलीसची वेगवेगळी टीम तिथे पोहोचली. सिनियर ऑफिसर तिथे पोहोचले आणि 10 टीमनी वेगवेगळी डायरेक्शनमध्ये तपास केला. सीसीटीव्ही तपासणी केली आणि वेगवेगळे लोकांना विचारपूस केले आणि 2 ते 3 तासमध्ये तो गुन्हा उघडकीस आणला. तपासामध्ये असं निष्पन्न झाला की बँकचे जे असिस्टंट मॅनेजर आहे त्या मॅनेजर श्री निपाडे त्यांनीही हा केलेला आहे. ते एकटा बँकमध्ये आला 18ची रात्री. त्यांच्याकडे सर्व प्रकारची की होती. त्या कीचा वापर करून त्यांनी मेन गेट ओपन केला आणि करन्सी चेस्ट ओपन केला आणि तिथून तो कॅश घेऊन नागपूरची दिशेमध्ये गेला. नागपूरमध्ये भंडारा पोलीसची टीमनी त्याला अरेस्ट केला. विचारपूस केल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टीचा कन्फेशन केलेला आहे. आतापर्यंतची तपासमध्ये 1,07,00,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. इतर मुद्देमाल जप्तीची कारवाई चालू आहे आणि तपासामध्ये असिस्टंट मॅनेजरला अरेस्ट केलेले आहे. इतर कोण कोण लोक सामील आहेत याची पुढील तपास चालू आहे.